जरी असला तरी श्राद्ध नसलेल्या दिवशी तेवढं अतिथी देवो भव, श्राद्ध असलेल्या दिवशी मग भूदेवो भव म्हणा, असं काही भूदेव देवा असं करायचं की काय, हा एक शास्त्रीय प्रश्न आहे, चर्चा आहे. परंतु त्या स्त्रीचे जे निष्ठा होती, एक तिचं जे व्रत चाललेलं आहे पहिल्यापासून आहे, अतिशय म्हणजे टाकून बोला मानाभिमानी वस्तुल्या ही सिद्धाची अवस्था आहे. पण गुरुसेवा करणारा जो भक्त आहे त्या भक्ताला सुद्धा ही अवस्था प्राप्त आहे, म्हणजे हे साधनामध्येच ते आलेलं आहे. अमानित्वम हे पहिलं त्याचं साधन आहे. ज्ञान साधनामध्ये भगवंताने अमानित्वम हे पहिलं साधन सांगितले. मान याचा गेलेला आहे, काही मानाबद्दल लक्ष नाही. तो आणखी खरा ज्ञानाचा अधिकारी तो आहे, पहिलं मुख्य साधन आहे. त्याप्रमाणे हा गुरुभक्ती करणारा खरा भक्त होता आणि त्याने सगळं ते सहन केलेलं आहे. विस्मृत स्वात्मयात्वपी मत्वा सर्वामरेश्वर, स्वतःच्या देहाकडेही लक्ष नाही, आपण जेवलो की नाही काही लक्षच नाही आहे. आहार विहाराकडे लक्ष नाही. सर्व ही देवांचा अधिपती सद्गुरु महाराज आहे, सर्व देव या ठिकाणी आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा आम्ही रोज म्हणतो असतो, पण म्हणणं घेणार आणि त्याप्रमाणे वागणं घेणार आहे. विश्वेश्वराच्या नगरीत राहूनही कधी देवाला दर्शनाला सुद्धा जात काही नाही. ही महाराजांची सेवा करायची. गंगांभो गुरुपालांभा साक्षात विश्वेश्वरम गुरु सर्वांगर्जिम बुद्ध्वा मनो न क्वापि अशोभय. कुठेही मन जायचं, हे करावं ते करावं काही नाही. सगळं पुण्य याच्यामध्ये आहे, सगळं आपल्याला मिळाले, पवित्र झालेलं आहे म्हणाले त्या गुरुभक्तीच्या योगाने. दुसरं काही साधन नाही. हे त्याचं ते तप पाहिलं. विश्वेश्वरांना सुद्धा आनंद झालेला आहे, रागावले नाही विश्वेश्वर. काशीमध्ये येऊन राहिल्या म्हणाले एकदा सुद्धा आमच्या दर्शनाला नाही. त्यांना उलट आनंद झाला, माझ्या दर्शनाला आला नाही हे काही दोष नाही. का आला नाही? नास्तिकपणाने नाही. गुरु महाराज हेच विश्वेश्वर आहे, विश्वेश्वराबद्दल आदर आहे, पण विश्वेश्वराचं प्रतीक म्हणजे गुरु महाराज समजतात. त्या ठिकाणी आणखी लिंग दर्शन, शिवलिंगाचं दर्शन म्हणजे विश्वेश्वराचं दर्शन नाही, इतका उच्च अधिकारी आहे. अरे विश्वेश्वर, आणखी सांगितलं दीपदा फार तुझा ही सेवा चांगली म्हणाली, तुला वर मला देण्याकरता मी आलेलो आहे, काय पाहिजे तुला वर मागून. दीपकाने सांगितलं महाराज आमच्या गुरु महाराजांना मी विचारून येतो म्हणाले, त्यांना इच्छा असेल तो वर मी मागतो, नाहीतर मला काही नको. अगोदरच त्याला सांगितलं आणि गुरु महाराजांच्याकडे आला तो आत की बाबू का म्हणाले विश्वेश्वरांची कृपा झाली की हा रोग सगळं बरा होऊन जाईल म्हणाले, आपल्या वेदना कमी चांगल्या बुद्धीनं म्हणाल. ते गुरु महाराज म्हणाले काय तुला कंटाळा काय म्हणाले आमच्या सेवेचा, भीती वाटते काय? आणखी किती दिवस? 21 वर्षाची मोह घातली त्यांनी, थोड्या थोडं काम नाही आहे. आला विचारा, सांगितलं विश्वेश्वराला महाराज क्षमा करा, गुरु महाराजांची काहीही इच्छा नाही, मला स्वतःला काही मागायचं नाही. त्यांना सुद्धा खिन्न झाले. विश्वेश्वर काय म्हणाले, मी स्वतः मागण्याकरता आग्रह करता हा नको म्हणताय. मग त्या मोक्ष मंडपामध्ये सगळे देव जमले होते आणि त्यांनी जाऊन सांगितलं विश्वेश्वराने गुरुभक्त कंबलाश्वतरा सन्नोस्ति दीपक वरुंदातुम अगम प्रेमणा नाददेश गुरुत्यथा. काय म्हणाले वेदधर्मांचा शिष्य दीपक रामाचा मोठा गुरुभक्त आहे, मी प्रेमाने आपण होऊन त्याला वर देण्याला गेलो असताना नाही, नको. गुरुंची इच्छा, गुरुंची सेवा याशिवाय त्याला दुसरं काही नाही. भगवान श्री हरीला सुद्धा कौतुक वाटलेलं आहे. कोण आहे म्हणाले पाहूया.
जीवात्मे सुद्धा कसे अधिकारी असतात ते पाहण्याकरता देवानं जावं लागतं. विष्णू भगवान आलेले आहे आणि त्यांनी त्याचं ते पाहिलं गुरुभक्ती पाहून त्याला सांगितलं, बाबा मी तुला वर देण्याला आलोय. विश्वेश्वराला तू नको म्हणालास, पण मी येऊन पाहिलं तर तू खरोखर योग्य आहेस. मी काही सामान्य लोकांना कुणालाही वर देत नाही. तपश्चर्या करणारेही पुष्कळ आहे, योगाभ्यास करणारेही आहे, आत्मानात्म विचार करणारीही मंडळी पुष्कळ असतील म्हणाले. उपवास करतायत, वर्ष वैकल्य करताय, पण त्यांनी काही माझी प्राप्ती होणार. गुरुसद्विप्रभक्तस्य मन्मयाभ्यंतरात्मना निर्द्वंद्वस्यापि साध्याश्च विष्णुर्दृश्योऽस्मि सर्वदा. गुरुभक्त जो आहे, एखाद्या महात्म्या सद्विप्राचा जो भक्त आहे, माझ्याकडं यांनी आणखी आपलं अंतःकरण स्थिर केलेला माझा भक्त असेल, द्वंद्वाधीन झालेला आहे, मानापमाने वस्तुल्य अशी ज्याची अवस्था असेल, त्याला मी दृश्य आहे, त्याला दर्शन देतो म्हणाले. आणखी पतिव्रता स्त्री जी आहे तीही आणखी माझ्या वराला योग्य आहे. तेव्हा हे इतके कष्ट तू केलेस, कष्ट करून सद्गुरूंची सेवा केलीस, त्यामुळे आम्ही संतुष्ट झालो. वरून वरे मत प्रिय. आता हा दुसरा आहे, दुसरे देव आलेले सृष्टीकर्त्यापैकी तिघापैकीच एक आहेत मोठे, विष्णू महाविष्णू. दीपकाने सांगितलं, श्री सद्गुरु देवदेव यथोज्ञानं तथोमृतम अतोधिकं किमस्माकं भवन्ति त्वादृशावशा. त्याने सांगितलं, महाराज सद्गुरु हे सर्व देवांचे देव आहेत म्हणाले. इथं गुरु आणखी ईश्वर हे भिन्न आहे अशी भावना दीपकाची होती असा अर्थ नाही. गुरुभक्तीचं सुद्धा महत्व सांगताना महाराजांनी एका ठिकाणी स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे, गुरुभक्ती कशी असती पाहिजे. गुरुदेव हे एकमानुनी भक्ती तयाची करी त्या करी येई मुक्ती, सुयुक्ती अशी ही धरी नित्य चित्ता, तरे आदरे तू स्वरे नित्य दत्ता. चित्त सद्बोध नक्षत्रमाला म्हणून आहे 27 श्लोकाचा श्लोक. तर गुरु आणि देव एकच आहे हे मानून भक्ती व्हायला. ईश्वराला काही मानायचं नाही, कारण काही नाही. गुरु श्रेष्ठ म्हणजे कोणा हे आलं, भेदबुद्धी आली. तर याची बुद्धी कशी आहे, सर्वांचा अधिपती, सर्व रूप जो आहे, सर्व देणारा तो आहे, मग त्याची भक्ती सोडून दुसरी कशाला करायची म्हणाले. काय वर कशाला मागायचा असं त्याला सांगायचं. त्यात विश्वेश्वरांचा किंवा विष्णूंचा अवमान करायचा अशी बुद्धी नाही आहे. हे अधिक गुरुभक्ती श्रेष्ठ आहे ही भावना आहे. नको पुऱ्या. आता विश्वेश्वराला तसंच जावं लागलं, काही मागितलं नाही. तुम्हाला तसं जाणं बरं वाटत नसेल तर दीपक म्हणतो, गुरु एव अचलाम भक्ती देही अन्य नवणे स्वम. सद्गुरूंच्या ठिकाणी स्थिर भक्ती माझ्या चित्तामध्ये असावी. म्हणजे इतकी भक्ती करतो आहे तो की ज्या गुरुभक्तीमुळे विश्वेश्वर येत आहेत, विष्णू येत आहेत, माग म्हणतायत, तरी सुद्धा माझी भक्ती कमीच आहे असं तो समजतो. हे त्याचं महत्व आहे. आपली भक्ती कमी आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर हीच भक्ती अधिक व्हावी, दृढ व्हावी, स्थिर व्हावी, अप्रतिहत व्हावी. हे मला द्या, दुसरं काहीही अध्वम. हा पक्का निश्चय आहे. नित्यानित्य विवेक पक्का आहे. साधन चतुष्टय संपत्ती करता स्वतंत्र काही प्रयत्न करण्याचं जरूर नाही आहे. हे सगळं अस्थिर आहे म्हणाला, बाकी कोणतंही मला नको आहे. त्यावेळेला विष्णूने वर दिला, श्रद्धा भक्ती सदा ते असती
दास्ये दयाचितम दत्त भुक्तिश्च ते मुक्ती सत्कीर्ती स्मरत सावर. किती वेळा देऊ काय देऊ असं झालं विष्णुच्या वेळेस. तुझ्या अंतःकरणामध्ये श्रद्धा भक्ती तर आहेच आहे म्हणा, पण आणखी सुद्धा तुला जे मागितलं नाहीस तेही देतो. भुक्ती आणि मुक्ती दोन्ही तुला दिली म्हणाले. भुक्ती म्हणजे विषयभोग सगळे संसार, पूर्ण सुखाचा संसार तुझा होईल आणि त्यात आसक्त झालो तर नाही, मुक्ती सुद्धा तुला मिळणार आहे हेही सांगून ठेवलंय. म्हणजे संसार जरी दिला भगवंताने तरी मुक्तीही ते देणारे आहेत, ते देऊ शकतात. त्यामुळे संसारामध्ये ईश्वराने दिलेल्या संसारामध्ये काही आसक्ती होऊ शकत नाही त्या भक्ताशी. हे काही त्यांच्या कृपेनं प्राप्त होत आणि तुझी कीर्ती सत्कीर्ती होईल. तुझ्या दीपकाचं चरित्र म्हणजे विष्णूंचं किंवा विश्वेश्वरांचं वेदधर्मांचं स्मरण जरी केलं नाही, नुसतं तुझं स्मरण जरी केलं तरी सुद्धा त्या स्मरण करणाऱ्याची सर्व दुःख दूर होती. सद्गुरूंची स्तुती करणारा तोच आणखी मला संतोषदायक होतो वगैरे त्याने सांगितले आहे. कालादपि भयं नास्ति कुतोऽन्यस्मात् सिद्धया. तुझ्यासारख्या गुरुभक्ताला कालाचीही भीती नाही. सगळ्यांना कालाची भीती आहे. इंद्राला भीती आहे, सूर्याला भीती आहे, अग्नीला भीती आहे, वायूला भीती आहे. सगळे कालाच्या भीतीनंच आपले आपले कार्य करतात. पण त्या गुरुभक्ताला मात्र कालाचीही भीती नाही. काल मर्यादेतून तो मुक्त होतो आहे. सगळ्या दासी तुझ्या, आपल्या सिद्धी तुझ्या दासी होती. हे सगळं सांगून भगवान विष्णू मुक्त झाले. दीपक शिष्य हो संपत आले. दीपक आलेला आहे. गुरु महाराजांना वंदन करून उभा राहिला. आणखी त्यांनी विचारलं काय केलं बाबा, काय मागितलं असं विष्णू. त्याने सांगितलं असं असं मागितलं. गुरु एव अशराम भक्तिम देही एवढं मागितलं. मुनीना आणखी त्यांनी आपला हस्तस्पर्श ज्याच्या मस्तकावर केला, हात ठेवलेला आहे. ही शक्तिपात केला म्हणतात महाराजांनी वर्णन केलं. लगेच वेदांग पारगा, सगळं वेदज्ञान शास्त्रज्ञान सगळं त्याला झालेलं आहे. जीवन मुक्त झालेलं आहे. वेदभरमा ऋषी गोदावरीच्या तीरावर राहत होते. त्यांचा आश्रम. गोदावरीचं वर्णन रेवातीरे तवः कुर्यात म्हणतात. त्याचप्रमाणे गोदावरी गौतमी ही त्याच्यापेक्षाही जास्ती आहे. या गती योगयुक्तानां मुनीनां अमलात्मनां सागते. गौतमी तीरावर राहणारे तव करणारे छान आहे. असे गौतमी तीरावर राहत असताना काशीमध्ये का गेले तर काशीचाही काही प्रभाव आहे म्हणा. साक्षात विमुक्त पुरते आहे मोक्षपुरी. काशीचा प्रभाव सगळ्यांना कळावा. आणखी शिष्याच्या भावाची परीक्षा करण्याकरता ते गेले. दीपक शिष्य खरा आहे काय ही परीक्षा करायची. परीक्षा झाली की संपलं. जन्म मरण संपलेलं आहे. काही पुढं करावं लागत नाही. म्हणून वेदधर्माविषयी कुष्ठी झाले. त्याला कुठली पापशंका म्हणा. तेव्हा ब्रह्मदेव सांगतायत की बाबा करीला अशा पुष्कळ गुरुशिष्यांच्या कथा झालेल्या आहेत म्हणाले. तेव्हा खरा जो गुरुभक्त असेल त्याच्या वाटेला तू जाऊ नकोस, जा म्हणाले. म्हणून करी हा भूमीमध्ये आलेला आहे. तेव्हा सिद्ध नामधारकाला सांगतायत महिमा लौकिकस्यायम किम पुनस्यात्मसद्गुरु हो. लौकिक जे गुरु आहे ब्रह्मज्ञान ज्यांनी मिळवलं त्यांचा जो असा महिमा आहे तर प्रत्यक्ष आणखी त्रिमूर्ती स्वरूप भगवान दत्तात्रेय सद्गुरु यांचा महिमा तुला आणखी माहिती नाही. त्याबद्दल तुला श्रद्धा नाही. नामधारका सात्विक धैर्य धारण कर. सात्विक धैर्य धारण कर. म्हणजे तुला श्रद्धा नाही. त्याबद्दल 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 तुला श्रद्धा नाही. त्याब
धर्मभक्ती अंतःकरणामध्ये तुझ्या जर उत्पन्न झाली तर आणखी तू कृतकृत्य होशील. सगळे अशाच प्रकारचे कृतकृत्य होत आहे. संशय धारण करणाऱ्याला आणखी काही त्याला फळ प्राप्त. म्हणून श्रद्धा भक्ती अंतःकरणामध्ये धारण करून आणखी मोक्ष इच्छा असेल तर त्या भगवंताचं तो भजन कर. मनुष्य रूपाने आणखी ते सद्गुरू भगवान दत्तात्रेय हे आणखी या भूतलावरती आलेले आहेत. त्यांची सेवा श्रद्धा भक्तीनं तो केलीस म्हणे भवाप्ते पारमेश्वरी असं नाही. दिगंबरा दिगंबराशी. परंतु कोणीतरी त्याबद्दल जिज्ञासा व्यक्त केल्या वाचून त्याचं स्मरण कसं होणार. तू आज विचारणारा भेटलास म्हणून आणखी आनंद मला झालेला आहे. कलियुगामध्ये लोकांना हे कळत नाही म्हणाले. भगवंताच्या कथा श्रद्धा भक्तीनं श्रवण करणं हे श्रवण रूपी आणखी हे नौका आहे म्हणाले. भवसमुद्रातून तरुण जाण्याकरता कथा श्रवण ही नौका आहे. तेव्हा तुझ्याजवळ आता ही साधन चतुष्टय म्हणा, ही साधनं सगळी मोक्ष साधनं तुला मिळालेली आहे. तुझ्या चित्तामध्ये कथा श्रवण करण्याबद्दल आणखी इच्छा उत्पन्न झालेली आहे. त्या सगळ्याही सद्गुरूंच्या कथा तुला मी सांगतो. भीमा अमरच्या संगमावरती सिद्धाने नामधारकाला नेलेला आहे आणि त्या सद्गुरु महाराज या स्वच्छ वृक्षाखाली राहत बसत होते. त्या वृक्षाखाली बसून आणखी भगवंतांचं चरित्र ते सांगत आहे. मुमुक्षु भेषजम मुक्त जीवनम विषयीष्टलम श्री गुरु शैलम. मुमुक्षु जे आहे संसारातून मुक्त व्हावा अशी तळमळ ज्ञान उत्पन्न झालेली आहे त्याला हे श्री गुरूंचं चरित्र म्हणजे भेषज आहे म्हणाले. जरी सकाम भक्तांच्या कथा जरी असल्या तरी त्यावरून आणखी सद्गुरूंच सामर्थ्याची कल्पना यायची म्हणाले. अद्भुत कथा आहे. लोकांमध्ये जेवढी शक्ती आपण पाहतो त्या शक्तीनं अशा प्रकारच्या गोष्टी कधीही होणं शक्य नाही. अशा कथा ऐकल्यानंतर आपल्याला जो मोक्ष पाहिजे तो मोक्ष देण्याचं सामर्थ्यही सद्गुरूंच्या जवळ असलंच पाहिजे. ही भक्ती त्या योगाने उत्पन्न होती. पण त्याला सुद्धा या कथा आणखी औषधासारखी आहे. मुक्तांचं तर जीवन आहे म्हणाले. मुक्त जे आहे ते आणखी ज्ञान समाधी त्यांना मिळालेला आहे. पण तो समाधी सुद्धा मिळालेला असताना अजीवितंत्र वेदांत गुरुरीश्वर पूर्वी ज्ञान मिळण्याकरता म्हणून ईश्वराची कृपा व्हावी आपल्यावर. ईश्वराने आपल्याला ज्ञान द्यावं म्हणून ईश्वराची सेवा ज्ञान मिळण्याच्या पूर्वीही केली पाहिजे. ज्ञान मिळाल्यानंतर कृतज्ञत्व निवृत्तय. ह्या ईश्वराच्या कृपेनं आपण ज्ञान संपन्न झालो. सर्व दुःखातून आपली मुक्तता झाली. त्या ईश्वराचं स्मरण केलं नाही तर कृतज्ञता दोषी. म्हणून नंतरही भक्ती करतात ते मुक्त. आणखी त्या सामर्थ्यामुळे त्यांचं नैसर्गिक प्रेमही त्या भक्तांचं आणखी ईश्वरावर असतं. सहेतुक भक्ती नसती ती पराभक्ती असती. आणि संसारी जीवनाचं त्यांची इष्टसिद्धी करणारे चरित्र आहे. या चरित्राच्या पठणाने श्रवणाने मननाने सर्व ही इष्टसिद्धी होती. ते तुला आता मी सांगणार आहे म्हणून उपक्रम केला सिद्धाने. पूर्वी म्हणाले प्रलयकाल झालेला आहे आणि शेषशय्येवरती नारायण आहे निदेशचा असताना त्याला आणखी जगत उत्पन्न करावं
अशी इच्छा उत्पन्न झाली. ब्रह्मदेवाला आणखी त्याने सावध केलं. त्याला सृष्टी करण्याची आज्ञा केलेली आहे. त्या ब्रह्मदेवाने आपल्या मनप्रभावाने मनसंकल्पाने सप्तऋषी अगोदर निर्माण केले. तत्र एको अत्रिही तपस्वी जन. त्या सप्तऋषी पैकी अत्रि महर्षी एक ऋषी आहेत. भगवान दत्तात्रेय, भगवान श्रीहरी हे ज्यांचे पुत्र झालेले आहेत. अत्रि महर्षी हे तपोधन होते. तपोर्थस्य तप हाच त्यांचा अर्थ आहे. दुसरं काही त्यांना मिळवायचं नाही. अखंड तपसारखे. आणि त्यांची स्त्री पातिव्रत्य विभूषिता. पातिव्रत्य हेच विशेष भूषणातीचं आहे म्हणा. भूषणाचे अनेक प्रकार आहेत. स्त्रियांची भूषण, केशामध्ये धारण करणारी भूषण, देहावर धारण केली जाणारी भूषण, वस्त्राधिक देहावरती धारण केली तीही भूषण आहे. अशी अनेक प्रकारची भूषण जरी असली तरी त्यातल्या त्यात पातिव्रत्य हे मोठं भूषण आहे, रक्षा भूषण आहे, विशेष भूषण आहे. ते भूषण त्या अत्रि महर्षींच्या भार्येजवळ होत. अनसूया तिचं नाव आहे. अनसूयेची माता ही ब्रह्मज्ञानी कर्दमर्षींची पत्नी, आणखी कपिलांची माता तीही ब्रह्मज्ञान संपन्न. आणि तिची ही कन्या अनसूया. असूया गुणेषु दोषास्करणम असा अर्थ करतात. दुसऱ्याचे गुण दिसायचेच नाही. प्रत्येक गुण असेल त्याला दोष दिसायचे. धर्मराज सुयोधन म्हणायचे, दुर्योधन कधी म्हणायचे नाही. दुर्योधनाला त्याची दृष्टी वेगळी, धर्मराजाची दृष्टी वेगळी. म्हणून ती अनसूया आपल्या पातिव्रत्य भूषणाने प्रसिद्ध असलेली त्रैलोक्यामध्ये तिची कीर्ती बसवलेली होती. कुठंतरी आश्रमात राहत होते. आणखी याच्यामुळे धर्मशील आहे. धर्माचरण धर्म हेच परमात्म्याचं स्वरूप आहे म्हणाले. तो धर्म ज्यानं आपल्या मनामध्ये धारण केलेला आहे. काया वाचा मनाने धर्माचरण करत असणारी परमात्म्याचा धर्माचा आश्रय ज्यानं केल्यामुळे सर्व ही देवतांच्या मनामध्ये सुद्धा भीती उत्पन्न झाली. शाचा पूर्वी मधुरा, भूमी ही मृदू झालेली आहे. सूर्य चंद्र हे सुद्धा आणखी शांत झाले. या कधी ताप व्हायचा नाही सूर्याचा. सर्व देवांच्या मनामध्ये सुद्धा भीती उत्पन्न झाली की आमचं स्थान सुद्धा तिची जर अकृपा झाली, जर हे केलं, कोणाला वर दिला तर तो सुद्धा आमच्या वरचढ होईल म्हणाले. आमचं स्थान घेईल अशी भीती सर्व देवांच्या मनामध्ये उत्पन्न झाली. अनसूयेला ते काहीच करायचं नाही, पण भीती मात्र उत्पन्न झाली. नारद महर्षी आणखी त्रिमूर्तींच्या स्थानामध्ये गेले एकदा. आणखी त्या अनसूयेचं काय गुण आहे, काय तपश्चर्या आहे, आतिथ्य तिचं किती मोठं आहे, अतिथी अभ्यागत कोणीही आले तरी सुद्धा ती सेवा कशी करते आहे सगळं त्याने सांगितलं. आता ब्रह्मदेव, विष्णू, शंकर यांच्या ज्या शक्तिरूप अशा प्रकारच्या ज्यांच्या स्त्रिया होत्या त्यांना त्या अनसूयेचं वर्णन नारदाने केलेलं काही खबर नाही. मनामध्ये आणखी त्यांच्या असूया उत्पन्न झाली. ही अनसूया आहे, असूया नाही. हा मोठा धर्म आहे. आत्मगुण म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे शास्त्रकाराने, संतोष आहे, अनसूया आहे, त्याचप्रमाणे त्याग आहे, वैराग्य वगैरे असे आत्मगुण आहेत. त्याला आणखी विषाद उत्पन्न झाला त्या त्रिमूर्तींच्या पत्नीला.
मग त्या पतिव्रता स्त्रिया, आपण मोठ्या पतिव्रता आहोत, आपल्यापेक्षाही वरचढ पतिव्रता कोण आहे? पंचभूत सुद्धा येणं आणखी भीतीग्रस्त झालेली आहे. सावित्री, लक्ष्मी, आणखी पार्वती. मग या तिन्ही देवानीच्या आपल्या स्त्रियांचं समाधान केलेलं आहे. आणखी अतिथिवत भूत्वा रोषात शक्तुम सतीम ययुः, अतिथीप्रमाणे त्यांनी वेश धारण केला. रोषात शक्तुम सतीम ययुः असाही अर्थ केलेला आहे महाराजांनी. त्यालाही रोष आला, राग आला. आणखी काय म्हणाले, काय आपली अवस्था काय होणार आहे ते समजून चुकलेले आहे. सगळ्या लोकांना हे दाखवायचं आहे. ह्या स्त्रियांच्या नादाला लागून आपण गेलो त्या सतीचं सत्वहरण करण्याकरता, शेवटी आम्हालाच भारत व्हावं लागलं हे सगळं दाखवायचंय त्यांना. किंवा अरोषात असाही पाठ पदच्छेद करायला हरकत. जरी स्त्रियांच्या ग्रहामुळे किंवा त्यांचं समाधान करण्याकरता जरी गेलेले असले, जायचं त्याने ठरवलेलं असलं, तरी अनसूयेचं दर्शन आपल्याला होईल. अनसूया म्हणजे तीर्थ आहे म्हणतात. नारी तीर्थम पतिव्रता स्मृतिकार सांगतात. पतिव्रता स्त्री ही तीर्थ स्वरूप आहे. त्या पतिव्रता स्त्रीचं आपल्याला दर्शन होईल या उद्देशाने आणखी ते आले, असंही महाराजांनी लिहिले. आणि आश्रमात मध्यान्नकाली आलेले आहे. अनसूयामध्ये त्यांना आणखी बसण्याला आसनं दिलेली आहे. आणखी वारा वगैरे घातलेला आहे. हातपाय वगैरे त्याने धुतले. अनसूया माता म्हणाली, महाराज आपलं स्वागत स्वापणाला बरं झालं. ऋषी महाराज तपश्चर्येला गेलेले आहे. काय आपलं कार्य आहे सांग. त्याने सांगितलं, हे साध्वी नो विद्महा तपसक्त मना मुनी कलायाची चतो देह क्षुषितोभ्यश्व. तप शब्दाचे दोन अर्थ केलेले आहेत महाराजांनी. तप आलोचने हा एक अर्थ आहे, किंवा तप संतापे, त्या धातूचे दोन अर्थ आहेत व्याकरणशास्त्रामध्ये. शरीर कष्ट देणं, आहार त्याग करून हा एक तप शब्दाचा अर्थ आहे. उपोषण वगैरे करणं, आलोचन करणं, ब्रह्मचिंतन आहे, परमात्म्याचं चिंतन करणं, हे एक तप आहे. मनसश्च इंद्रियाणांच शैकाग्रम परमं तपः तज्जाय सर्वेभ्यः स्वधर्म पर उच्यते. हे मोठं तप आहे. मन आणखी इंद्रियांशी एकाग्रता होणं म्हणजे स्थिर होणं, समाधी अवस्थाच याला म्हणतात. तर त्या परमात्म्याचं चिंतन करणं हे तप त्या त्रिमहर्षींचं चाललेलं आहे. आता ते केव्हा समाधी उतरेल याचा काही नियम नाही आहे. म्हणून या सगळ्या देवाने सांगितलं की साध्वी ऋषींचं तप सध्या चालू आहे, समाधी आहे, त्याला यायला किती वेळ लागेल याचा काही नियम नाही. आम्हाला भूक लागलेली आहे, लवकर आम्हाला अन्न आपण द्या. बरं आहे, पातळ मांडलेली आहे, सगळं अन्न वगैरे त्याच्यामध्ये वाढलेलं आहे. आणखी सांगितलं या बसा म्हणाले. त्यांनी आता परीक्षा पाहिलेली आहे की हे साध्वी, हे असं अन्न आम्हाला नको आहे. हे सगळं शरीरावरचं वस्त्र वगैरे काढून टाकून आणि तू आम्हाला अन्न देशील तर ते आम्ही अन्न ग्रहण करू, नाही तर गच्छामः, जाऊ आम्ही. आता इथं मोठीच परीक्षा आहे, सर्व संकट आलेलं आहे. परंतु त्याला त्याच्याबद्दल काही मनावरती परिणाम झाले. हसलीचे मोठा संगात तपस्विनः उताया मम कामेन किं भवेत् तथा कले. त्रिमहर्षींचं केवढं तप आहे, त्यांची संगती मला आहे,
त्यामुळे मी पवित्र आहे. माझ्या अंतःकरणामध्ये कोणताही विकार नाही, निर्विकार अंतःकरण झालेला आहे. हा एक विचार आहे. काम काय करणार आहे, कामाचा माझा संबंध काय आहे, याच्यामध्ये वेदामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ज्ञानी महात्मा जरी कामक्रोधाधिक विकाराप्रमाणे काही कार्य जरी घडलेली दिसली त्या महात्म्याकडून, तरी त्याची वृत्ती अशी आहे की कामाचा संबंध मला काय, आत्मस्वरूपाला कामाचा काही संबंध नाही. देवाधिक जड आहे त्यांनाही या कामाचा संबंध नाही. म्हणजे असं काम काय करणार आहे म्हणाले. म्हणून केवळ आत्मनिष्ठ बुद्धी आहे. बाह्यरीतीनं आपल्या पतीच्या तपाचं महत्व जाणणारी आहे. त्यांच्या तपानेही मला कोणता दोष लागला आहे आणि देहातनं विवेक इतका पूर्ण झालेला आहे की देहावरचं वस्त्र काढलं म्हणून काय मला काय होणार आहे, आपण स्वतंत्र देहापेक्षा वेगळे आहोत. हे विवेक ज्ञानही पक्का आहे त्या अनुसूया मातेच्या अंतःकरणामध्ये. म्हणून यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे अन्न द्यायचं तिनं ठरलं आणि जर दिला नाही तर शाप देऊन निघून जाणार आहे. हे महात्मे दिसत कोणीतरी माझ्या आश्रमात येऊन अशी मागणी करणं हे सामान्य माणसाचं काम आहे. मग आत्मया हा हे माझी मुलं आहे. बाल बुद्धीने प्रश्न विचारलेला बालकासारखं बोलतात. असं मनामध्ये विचार करू अनुशुकन जाऊ सगळं ते वस्त्र काढून टाकलेलं आहे. तदैवते भवन भाना निर्विकारा अभीश्वराः जगत्सुदीश्वरः पातिव्रत्य प्रभावः. तिचं पातिव्रत्य मोठं आहे. पतीच्या तवावरती मोठी निष्ठा आहे आणि त्या निष्ठेनं मीही पवित्र झालेला आहे. आत्मविश्वासही आहे आणि पतिनिष्ठाही मोठी आहे. मीही पवित्र आहे म्हणाले, मला काही दोष नाही, अलिप्त आहे. ही विवेक ज्ञानाची समृद्धी आपल्याजवळ बाळगलेली आहे तिनं. हा काही अहंकार नाही आहे. स्वतःला पवित्र समजणं, यथार्थ पवित्र म्हणजे पूर्ण विवेक ज्ञान संपन्न होणं हे पवित्र आहे. आत्मचिंतनामध्ये निमग्न असणारी आत्मस्वरूप कसं आहे जाणून हरिच आत्मस्वरूप ह्या तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने तिचा संकल्प झाला. वस्त्र टाकल्याबरोबर लगेच ते आणखी त्रिमूर्ती बालरूप झाले. माझी मुला याची मुलासारखं बोलतायत मुलं झाली. संपूर्ण विश्व उत्पन्न करणारे ब्रह्मदेव आहे. त्या सर्वही विश्वाचं संरक्षण निवारण करणारे विष्णू आहे आणि सर्वाचा सन्मान करणारे शंकर भगवान आहे. पण ते तिघेही बालरूप झाले. लोक वस्त्र धारण करून ती आली. प्रसूत झाल्याबरोबर जसं दुग्ध तसं तिच्या स्तनातून दुग्ध व्हायला लागलं. आणखी अद्भुत सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. मोठी मंडळी, मोठे दिसणारे, बोलणारे, भिक्षा मागायला आलेले, एकदम बालरूप. मग कधी नाही मुलाचा संबंध नाही, आतापर्यंत मूळ बाळ काही नाही आहे, पण एकदम स्तनात दूध उत्पन्न झालेलं आहे, प्रेम उत्पन्न झालेलं आहे आणि प्रत्येक बालकाला आणखी स्तनपान तिनं केलेलं आहे. जगद उत्पत्ती करणं सुशांत विश्वसृड पीत्वा पतिव्रता स्तन्यं परमां शांतिमाय. जगदाची उत्पत्ती इतक्या जीवाला जन्माला घालण्याचं काम म्हणजे किती आणखी श्रम आहे. हे काम करून दमल्याप्रमाणे ब्रह्मदेवानी त्या पतिव्रता स्त्रीचं ते स्तनपान केलं आणि पूर्ण शांती त्यांना मिळाली. विश्वंभरा निःस्वरक्षा क्रिया त्रस्त इवा मलम पतिव्रता भयप्राश पीराम विश्रांती माविश.
विश्वरक्षण करण्यामुळे जमले होते भगवान श्रीहरी. ते पवित्र दुग्ध पतिव्रतेचं प्राशन करण्याबरोबर अगदी पूर्ण विश्रांती त्यांचे सगळे श्रम दूर झाले. आणि हरस्तु विश्वसंहार कर्म तष्ट इव क्षणात सत्यशासनात तृप्त पुष्टीवर्धन. पुष्टीवर्धन म्हणतात भगवंताचं वर्णन आहे. तर त्या पतिव्रतेचं दुग्ध प्राशन करून ते संहाराचे श्रम वगैरे सगळे गेले. भगवान शंकरांनाही आणखी त्यांची पुष्टी वाढली म्हणतात. याप्रमाणे त्या सतीला आपल्या पातिव्रत्य धर्माचं काय महत्व आहे हे समजून आलेलं आहे. आजपर्यंत आपण पतिनिष्ठा धारण करून त्यांच्या आज्ञेप्रमाणे आतिथ्य वगैरे करीत राहिलो, धर्म पालन केलं, त्याचं हे फळ आहे. त्यांना दुग्धपान करीत आहे, पाळण्यामध्ये लिहिलेलं आहे, आणखी गायनाची करती आहे. इतक्या अत्री महर्षी आले आश्रमामध्ये, गायन करती आहे अनसूया. काय चाललेलं आहे त्यांनी पाहिलं. ती बालक त्या सर्व ध्यानाने कळून आलेलं आहे. नमस्कार केला त्या त्रिमूर्तीला आणि त्याने स्तुती पुष्कळ केली. विश्वसर्ग स्थितिप्रांत निदानम विश्वसाक्षरम विष्णुम विश्वमयम वंदे विश्वाद्यम विश्वसंग्रहम. विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करणारे भगवान विष्णू म्हणजे त्रिमूर्ती रूपी एक भावनेनच त्याने केली स्तुती. विश्वसाक्षी परमात्मा त्याला आणखी वंदन मी करतो अशी प्रार्थना केली. आणखी सांगितलं, देवा ज्याकरता मी तपश्चर्या केलेली होती, आपलं दर्शन व्हावा, आपला साक्षात्कार व्हावा, आपण एक असून सुद्धा आपण 3 रूप धारण करून आणखी या ठिकाणी प्राप्त झाला. संपूर्ण विश्व हे आपल्यापासून उत्पन्न झालं म्हणजे अध्यारोप आहे म्हणा. आपण ज्ञान करून देण्याकरता विश्वसंबंध दाखिवर अगोदर उपनिषदामध्ये आणि पुन्हा त्याचा अपवाद केला. सगळ्याचा विलय आणखी त्या आपल्या स्वरूपामध्ये होतो. हा अध्यारोप आणि अपवाद हे आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून देण्याकरता सांगितलेले आहे. आम्ही वेगळे आहोत, जन्मणारे आहोत. हा जो भेद आहे तो अहंचा अभिमान, हम मम या अभिमानामुळे उत्पन्न होतो आहे. अशी स्तुती अत्री महर्षींनी आणखी यथार्थ ज्ञानपूर्वक केल्यानंतर की तिन्ही मुलं पाळण्यामध्येच आहेत. आणखी त्रिमूर्ती नंतर प्रगट झाले, प्रत्यक्ष प्रगट झालेले आहे. त्या साध्वीचं महत्व आहे. पतिव्रता स्त्री अप्रिय आहे हे जाणणारे अत्री महर्षी होते. तिला मान देण्याकरता अत्री महर्षी म्हणाले, सप्रा साध्वी सुभगे ब्रह्मविष्णू महेश्वरा तन्मत्याप्त मनोदूरा अतो भीष्टम वरम. मोठी भाग्यवान आहेस तू अनसूये. हे ब्रह्मविष्णू महेश्वर जगताचे अधिपती तुझ्या भक्तीमुळे आणखी इथं येऊन मनोदूरा, मनाने सुद्धा ज्याचं चिंतन करता येत नाही, मिळणार नाही. ध्यान करावं म्हटलं तरी ध्यानामध्ये सुद्धा भगवान येणं कशी नाही, प्रत्यक्ष आलेले आहे. काय तुला पाहिजे तो वर मागून घे. तिला मान दिला अत्री महर्षीनी, पण तिची भावना अशी आहे, त्या सुतबा हे तपस्वी महाराज आपली तपश्चर्या मोठी आहे. आपल्या तपश्चर्येमुळे भगवान जे आहे त्रिमूर्ती ब्रह्माविष्णू महेश्वर रूप झालेले, त्यांनी त्यापैकी ब्रह्मदेव रूपाने आणखी आपल्याला त्यांनीच निर्माण केलेलं आहे. त्यांचे पुत्र आपण आहात म्हणाले.
ब्रह्मदेवांचे म्हणजे भगवंतांचे खरे पुत्र आपणच त्यांना मागून घ्या. पुत्र स्वयं सुशील त्या भगवान आपले पुत्र व्हावे असे त्यांना मागणी तुम्ही करा म्हणाले. अति महर्षी त्याप्रमाणे मागितलेलं आहे. भगवान विष्णूंनी सांगितलं, विष्णू सर्वात्मना अंते मया दत्त तिला मी आत्मदानच थोडा केले म्हणाले. अत्री महर्षीला सांगितलं त्याने, दत्तो हंते मया, मी माझं दान थोडा करून टाकलं म्हणाले. आत्मनिवेदन ही मोठी भक्ती आहे. ही भक्ताकरता सांगितलेली आहे. आत्मनिवेदन म्हणजे स्वतःचं शरीरही देवाला बळीराजाने जसं दिलं तसं शरीरही निवेदन करून टाकलं. याचा अर्थ असा, आपल्या घरातली गाय किंवा बैल जर दुसऱ्याला विकून टाकला तर त्याला पाणी पाजलंय की नाही, त्याला चारा घातलाय की नाही, ही काळजी आपल्याला राहते का? एकदा देवा की देऊन टाक. तसं देवाला आत्मनिवेदन, देह सगळं समर्पण केल्यानंतर माझ्या देहाला खायला मिळेल की नाही, प्यायला मिळेल की नाही, ही चिंता नाही. ही आत्मनिवेदन भक्ती आहे, श्रेष्ठ भक्ती. स्वतःची सगळी ही चिंता सोडून देणं, तर ही आत्मनिवेदन भक्ती भक्तांनी करायची असती. इथं देवानीच आत्मनिवेदन केलं. दत्त हे नाव त्यामुळे प्राप्त झाले. अनसूया मातेचंही सामर्थ्य, तपस्सामर्थ्य म्हणा. तपश्चर्या म्हणजे पातिव्रत्य ही स्थिती तपश्चर्या आहे. ते सामर्थ्यही इतकं मोठं आहे की सर्व ही ब्रह्मांडाचं नियमन करणारी जी ईश्वर शक्ती आहे, नियामक ज्या भगवंताला म्हणतात. सर्वलोक महेश्वरम असं ज्याचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मादिक देवांचाही नियामक असणारा, पंचभूतांचाही नियामक असणारा परमात्मा तो अनसूयेचा नियम्य झालेला आहे. म्हणजे नियम्यच आहे की काय सांगेल ते ऐकायचं, हे करायचं. ही शक्ती आहे धर्माचरणाची. हेही अनसूयेच्या ह्याच्यावरून झालेलं आहे. मग त्यांचं नामकरण केलेलं आहे. दत्त हे नाव त्याने स्वतः सुशील आत्मा मी माझं दान केले म्हणाले म्हणून दत्त हे नाव पडलेलं आहे. सर्वांना आनंद देणारे चंद्र म्हणून चंद्र हे नाव त्यांचं ठेवलं. आणखी मोठे उग्र तपस्वी दुर्वास हे नाव ठेवलेलं आहे शंकरांशाने. साक्षात दत्तात्रेय म्हणजे आणखी त्रिमूर्ती स्वरूप अशा प्रकारचे सत्यनिष्ठानु सच्चिदानंद विग्रह असे भगवान दत्तात्रेय हे त्या ठिकाणी राहिले. दुर्वास ऋषींचा ही एक कथा सांगितली. अनसूयेची तपश्चर्या, त्या तपाचं महत्व, अत्रि ऋषींच्या तपाचं महत्व. म्हणून भगवान त्यांच्या आशीर्वाद परीक्षा पाहण्याकरता येऊन आणखी त्या धर्माचरणामुळे संतुष्ट होऊन आणि पुत्र रूपाने राहिलेले. दुसरी एक कथा म्हणजे दुर्वास ऋषीने शाप ज्या अंबरीश राजाला देण्याचं ठरवलेलं असताना त्यावेळी तो शाप भगवंताने आपल्याकडे घेतला आणि त्या शापामुळे त्यांनी जन्म अवतार घेतले असं सांगतात. सगळे अवतार दुर्वास ऋषींच्या शापामुळे झालेले आहेत. शाप दुर्वास ऋषींनी का दिला, कसा झाला वगैरे विचार सिद्ध सांगताय. भक्ताधीनतया तेषा भगवान भक्तिभावना अव्यक्तोपि अस्ति संव्यक्तः पूर्णतोऽत्र सहिष्णुता. पूर्णातोऽत्र सहिष्णुता. शाप घेऊ भगवंताने शाप घेतला म्हणजे सहिष्णुता आहे म्हणा. अत्यंत सहनशील आहे. कारण काय आहे? भक्ताधीनतया
भक्ताधीन भगवान आहे म्हणून आणखी भक्ती त्यांची वाढीला लागावी हीच त्यांची इच्छा आहे. अव्यक्त रूपामध्ये असताना सुद्धा सुव्यक्त झालेले आहे, अगदी सर्वांना इंद्रियाने दिसत आहे, ही त्यांची सहिष्णुता आहे. अंबरीश नावाचा एक भक्त मोठा भगवत भक्त बोधी होऊन गेला. एकादशी व्रत करणारा मोठा विष्णू भक्त, येणारे अतिशय अभ्यास यांची पूजा अर्चा करणारा, एके दिवशी द्वादशीच्या दिवशी आणि दुर्वास महर्षी राजवाड्यामध्ये आले. अतिशय आणखी रागेत दुर्वास ऋषीचं मन ज्याला सांभाळता आलं त्याच कोणतंही कार्य आणखी झाल्याशिवाय कोणती एक त्यांचं मन अगदी सांभाळलेलं होतं. कोणालाही त्यांची सेवा करणं म्हणजे फार कठीण, पण कोणतीने सेवा केली तिला ते मंत्र मिळाले, दुर्वास दिले. दुसरी दुर्योधनाने सेवा केली होती. 4 महिने अगदी दुर्वास ऋषींना ठेवून घेतलं, वाटेल ते बोलले मारले तरी सहन केलं. ते स्वार्थ्य होता तो. प्रसन्न झाले दुर्वास ऋषी, काय बाबा दुर्योधना तू चांगली सेवा केलीस, काय पाहिजे तुला वर. त्यांनी वर मागून घेतला की अरण्यामध्ये पांडव आहेत सध्या, ते सूर्यनारायणाने त्यांना पात्र दिले आहे, त्याच्यातून पुष्कळ अन्न मिळतं. द्रौपदी अन्नदान करती आहे, पण द्रौपदीचं जेवण झालं की ते अन्न त्या दिवशी बंद, दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्योदयानंतर मिळतं म्हणा. तेव्हा तुम्ही असं त्याला दुर्वास ऋषी मारा की द्रौपदीचं जेवण झाल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये 10,000 शिष्य बरोबर घेऊन चला आहे आणि आम्हाला जेवायला लागायला म्हणून सांग. हे त्यांनी मागून घेतलं दुर्योधन आहे आणि यांना द्यावं लागलं. दुसऱ्याची सेवा घ्यावं किंवा नाही, कोणाची घ्यावी कोणाचं स्पष्ट नकार द्यावा हे शिकण्यासारखं आहे. दुर्योधनाने सेवा केली, पण कशा करता केली हे त्यांना कळायला पाहिजे होतं. मनातलं कोणाचे दोष घालणारे लगेच शाप देणारे त्यांना कळलं नसेल असं, पण झालं ते. त्या द्रौपदीची कृष्ण भक्ती मोठी होती, धर्मराजाचा धर्म प्रभाव सुद्धा आणखी कमी पडला त्यावेळेला. धर्मराजा मोठा धार्मिक आहे, पण आता मध्यरात्रीच्या वेळेला दुर्वास ऋषीने जेवायला कुठलं घालणार, सूर्यनारायण आल्याशिवाय पात्रातून अन्न मिळणार. मग ते भगवान गोपाळ कृष्णाला धावा केला, हरी गोपाळ कृष्ण ते सगळे माहिती असताना तेव्हा ते आले. अंबरीश राजाची परीक्षा पाहिजे आहे. परीक्षा पाहिली तरी ते असे सोनं हे तापवावं लागतं म्हणतात. तापविल्यानंतर आणि त्याचा कस जास्ती वाढतो, त्याचं आणखी शुद्ध ते सोनं. त्यापैकी आहे दुर्वास ऋषी येतात म्हणजे काय की खरा कोण आहे आणि खोटा कोण. खोट्याला शाप देऊन त्याची शुद्धी केलीच पाहिजे. अरे द्वादशीचा दिवस आहे, पारणाची वेळ झाली. त्या दुर्वास ऋषी महाराजांनी स्नान करून येतो, नदीवर गेले, मुद्दाम वेळ लावला म्हणा किंवा वेळ लागला त्याला. आणि आता काय करायचं, जेवायचं कसं. आता ऋषी आल्याशिवाय जेवण करता येत नाहीये, म्हणून काय केलं, फक्त भगवंताचं तीर्थ तेवढं राजाने घेतलं. अंबरीश राजा तीर्थावरच पारणा केली. पण आपण अतिथीला सोडून जेवण असं आपले जेवण नाही काय. अगो जन्म तीर्थ जन्मपासना केलेला आहे आणि ऋषी महाराज. आणि त्याला लगेच समजलं, जा म्हणाले आता अनेक जन्मामध्ये फिरावं लागेल तुला असं म्हणताय. इतक्या आपल्या कुलदेवताचं भगवान विष्णूंचं स्मरण अंबरीश राजाने केले आणि लगेच भगवान आलेले आहे. ऋषी महाराज, दुर्वास ऋषी महाराज, तुमचं वाक्य हे खोटं होणार, तेव्हा असं करा
शापन देही तमेव मे म्हणाले, मला शाप द्या तुम्ही. हा सामान्य जीव आहे म्हणाले, याला सहन करणं कठीण आहे, मी सहन करतो म्हणाले. भक्त वात्सल्य मला आहे, या भक्ताकरता काहीही जन्म घ्यायला हवे तरी मी घ्यायला तयार आहे. काय तुमचे शाप आहे ते सांगा म्हणाले. हे ऐकलं ऋषी महाराजांनी. त्यांना एक संधी बरी झाली म्हणाले. काय आहे, वैकुंठ लोकातून भगवान इथं काय वाटेल त्याने बोलावं तर येणार आहेत काय. शाप का होईना, माझी निंदा जरी सगळ्या लोकात झाली तरी हरकत नाही, परंतु भूमीवरी दुर्लभ असलेले भगवान आणि जर आले तर सर्वांना त्यांचं दर्शन घडावे म्हणाले. हे पुण्यच आहे, चांगलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, अंबरीषाच्या करता का होईना भगवान भोगायला तयार आहे. म्हणून शपामी एनम दिवाशा, अंबरीषाला जो शाप द्यायचा, तुला अनेक जन्म घ्यावे लागतील. तो विष्णूला त्याने, तुम्हालाही अनेक जन्म घ्यावे लागतील, काय हरकत नाही. तेव्हा मत्स्यकूर्म आणि 10 अवतार पुराणामध्ये सांगितलेले आहे. या टीकेमध्ये आणखी त्यांनी महाराजांनी सगळं वर्णन केलं. चैत्र शुक्ल तृतीयायाम अपराह्णे मत्स्यरूपे अवतीर्य वेदान उद्धृत्य म्हणून चैत्र शुद्ध तृतीया दिवशी मत्स्यावतार झाले अपराह्नकारी. वैशाख पौर्णिमायाम सायं कूर्मो भूत्वा अमृतप्राप्ते स्वपृष्ठे गंगानंदरौ. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी कूर्मावतार झालेला आहे. भाद्र शुक्ल तृतीयायाम अपराह्णे वराहो भूत्वा भूमिम उद्धृष्ट हिरण्याक्षंदरा. भाद्रपद शुद्ध तृतीया अपराह्नकारी वराहावतार झाला. वैशाख शुक्ल चतुर्दश्याम प्रदोषे नरसिंहरूपेण अवतीर्य हिरण्यकशिपुं विदधार. वैशाख शुक्ल चतुर्दशी म्हणजे नरसिंह जयंती, त्या दिवशी प्रदोषकाली नरसिंहांचा अवतार झाला. भाद्र शुद्ध द्वादश्याम मध्यान्हे वामनो भूत्वा व्याजेन बलिंबवार. भाद्रपद शुद्ध द्वादशी, विजया द्वादशी म्हणतात तिला. मध्यान्हकाली वामनावतार झाला. वैशाख शुक्ल तृतीयायाम मध्यान्हे परशुराम अवतीर्य कार्तिवीर्याची निर्वाण आनंद. वैशाख शुक्ल तृतीयेला हा अवतार झाला आपला भार्गवला. त्यांनी अनेक क्षत्रियांचा नाश. चैत्र शुद्ध नवम्याम मध्यान्हे दाशरथी राम अवतीर्य सकुलम रावणंजरान. चैत्र शुद्ध नवमी रामनवमीला रामावतार. श्रावण कृष्ण अष्टम्याम निश्चिते कृष्ण विर्भूय भूहाम अवतार. कृष्णाष्टमी ही प्रसिद्ध आहे. आश्विन शुक्ल दशम्याम सायं बुद्धो भूत्वा कारुण्यं ददान. दसरा अश्विन शुद्ध दशमी, दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी बुद्धावतार झाले. आणि श्रावण शुक्ल षष्ठ्याम कल्की जनिष्ठते म्हणजे 4 हरिष्ठरीचे पुढं होणार आहे तो कल्की अवतार श्रावण शुद्ध हे 10 अवतार. त्यानंतर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकारी बुधवारी मृग नक्षत्र असताना दत्तात्रेयांचा अवतार झालेला आहे. असे आणखी पुष्कळ अवतार त्यांनी सांगितले. तर हे पुराणामध्ये दशावतार वगैरे असे दत्तात्रेय अवतार असे सांगितले. पुन्हा कलियुगामध्ये 2 वेळेला भगवंतांनी दत्तात्रेयाने अवतार धारण केला. सर्व आणखी दीन जीवांचं संरक्षण करण्याकरता अवतार आहे. हे दोन्हीही अवतार अद्याप जो कामोद पामरा भूषण कळव. सामान्य जीवाना हे मात्र अगोचर आहे, पण अद्याप ते दोन्हीही अवतार कलियुगामध्ये सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत. कलियुगा यांनी का ठेवावं? ईश्वराने अवतार घेतला म्हणतात. दत्तात्रेय आहे, दत्तात्रेय अवतारही आहे म्हणतात. श्रीपाद अवतारही आहे, नरसिंह अवतार आहे, नरसिंह अवतार. या कलिला का ठेवले आणि त्याचा बंदोबस्त का केला? तरी जत काल कलऊ
रुद्राक्षम सिद्धे नान्यत अतोविता. करीला संरक्षण दिलं म्हणाले. एक तर करी काय कायमचा राहणार, त्याचा काळ ठरलेला आहे. मानवांच्या दृष्टीनं पुष्कळ वाटत असेल, पण त्यांच्या दृष्टीने तो अगदी आला पाहिजे. तेव्हा कालाची मर्यादा ज्याला आहे, जाईन होणारे आपोआप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर पुण्यकर्म, ह्या पुण्यकर्माचं फल तत्काळ मिळतं. कर्माचं फल मिळायला फार वेळ लागतो म्हणून सांगतात शास्त्रकार. परिपक्व होणं, फलाची अवस्था त्याची प्राप्त होण्याला बराच वेळ लागतो. पण जर चांगली इच्छा उत्पन्न केली झाली मला मनुष्याला सद्वासना आणि पुण्यकर्म जर केलं तर त्याचं फल तत्वाच म्हणतात. पापकर्माचं फळ वेळाने मिळतं म्हणाले. म्हणून कलीचा हा एक गुण जाऊन राहू दे म्हणाले, म्हणून त्यांनी हे केलं. त्यांना काय अशक्य. यानंतर पुढच्या अध्यायामध्ये अवधूतांनी जे काही 24 गुरु केलेले आहेत, त्या 24 गुरूंचं वर्णन आहे, पुष्कळ मोठा आहे. भागवतामध्ये सुद्धा गोपाल कृष्णाने अवधूताने यदुराजाला कसा उपदेश केला, काय केला, हे सगळंही आणखी सांगितलेलं आहे. तेच या ठिकाणी महाराजांनी सिद्धांनी महान अवतारकाच्या काळावरची कथा घातलेली आहे. हे दत्तात्रय अवताराची ही कथा आहे. श्रीपाद वल्लभ अवताराचा पुढं होणार आहे, पण दत्तात्रय अवतार धारण करून यदुराजाला कसा उपदेश केला, हे उपादेय विवेक ज्याला म्हणतात तो केलेला आहे. बुद्धी स्थिर होण्याकरता हे सगळं आहे. काय घ्यावं आणि काय सोडावं हे आमच्या बुद्धीला कळत नाही आहे. आता हे बरं वाटतं, हे घ्यावं वाटतं, पुढं नंतर वाटतं हे घेतलं नसतं तर बरं झालं असतं, टाकलं असतं तर बरं झालं.